ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण जे भरभरून प्रेम देत आहात, लाईक करत आहात, शेअर करत आहात, खूप लोकांचे आता कमेंट सुद्धा यायला लागलेले आहेत। परंतु आपले जर वैयक्तिक काही प्रश्न असतील तर ते आपण मला व्हॉट्सअपवरती विचारू शकता। ग्रुपवरती किंवा ह्या व्हिडिओ मार्फत मी आपल्याला सांगू शकणार नाही, कारण वैयक्तिक काही प्रश्न आहेत ते। तर आपण मला व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता। खाली येणारा जे पट्टी आहे त्यामध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे, दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत ते। त्याचप्रमाणे माझी शाखा गोवा, परवरीला कुडाळ आणि कारवारला बाळणी येते आणि बेळगावला समादेवी गल्ली येते आहे। आपण इथे येऊन आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं घेऊ शकता। आपल्याला उत्तम मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न नक्की करेन। जर अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यावरती सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल आणि आपल्याला माहिती घेता येईल। आणि ज्या आपल्या आठवड्याप्रमाणे रेमेडीज असतात त्या सुद्धा आपल्याला लवकरात लवकर करता येईल। कारण काय होतं, ज्या दिवशीची रेमेडीज करायची असते त्याच दिवस तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला त्याच दिवशी ते काही करता येत नाही, त्यामुळे वेळ निघून गेलेली असते। त्यामुळे आपण बेल आयकॉन दाबल्या कारणाने काय होणार आहे तर सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला ज्या दिवशी अपलोड झालाय त्याच दिवशी पाहता येईल आणि आपल्याला रेमेडीज सुद्धा छान प्रकारे, चांगल्या प्रकारे करता येईल। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य, जे 18 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2024 चे असणार आहे। 18 ते 24 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य, वृषभ राशी। या सप्ताहात आपले अडलेले पैसे आपल्याला पुन्हा एकदा मिळण्याची शक्यता आहे। त्यासाठी आपण थोडे आक्रमक व्हावे लागेल। आपल्याला कदाचित आपले अडलेले पैसे मिळवण्यासाठी साम दाम दंड भेद याचा वापर करावा लागू शकतो किंवा अशा गोष्टींचा वापर करता येईल। हा सप्ताह आपल्यासाठी खूप बिजी शेड्यूल असलेला असणार आहे। खूप सारी दगदगीची कामे, पटापट घाई गडबडीत करण्याची कामे किंवा टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल किंवा याचमुळे आपला सध्याचा हा सप्ताह खूप बिजी शेड्यूलाचा असू शकतो। सतत काही ना काही काम, धावपळ होऊ शकते। या काळामध्ये अशाचमुळे कदाचित शारीरिक दगदग सुद्धा जास्त होऊ शकते। याची काळजी घ्या। शारीरिक त्रासामुळे काही व्याधी तर उद्भवणार नाही ना, याची सुद्धा आपल्याला विशेष काळजी या सप्ताहामध्ये घ्यावी लागेल। काही गोष्टी अघटित घडतील, त्या घडलेल्या गोष्टीतून आपल्याला मात काढून काही चांगल्या गोष्टी घडविण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावा लागू शकतो। ज्या अघटित घटना घडलेल्या आहेत त्याचा सतत विचार करू नका किंवा घडलेल्या गोष्टीचं सतत चिंतनही सध्या करायला जाऊ नका। अशामुळे मानसिक त्रास होऊन आपण पुन्हा एकदा डिप्रेशन मध्ये जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे घडलेल्या गोष्टी आता वगळून द्या, सोडून द्या आणि नवीन गोष्टी पुन्हा एकदा कशा चांगल्या प्रकारे करता येईल याच्याकडे आपण विचार करा। यातून आपल्याला लवकरात लवकर या डिप्रेशन मधून, या घडलेल्या घटनेतून कसे बाहेर येता येईल याच्यासाठी स्वतःला वेळ द्या। एकांतामध्ये वेळ घालवा। काही करमणुकीच्या गोष्टी ज्या आपल्याला आवडतात त्या करा। या काळामध्ये इतरांचा विचार करू नका, फक्त आपल्या मनाचाच विचार करा आणि त्यानुसार वागा। परंतु हे करत असताना दुसऱ्याचे कोणाचे मोठे नुकसान तर होणार नाही किंवा कोणाचे नुकसान करून आपण त्याचा आस्वाद तर घेत नाही ना, याची सुद्धा आपल्याला काळजी आणि दक्षता घ्यावी लागेल। आपल्या व्यावसायिकांना हा सध्याचा काळ आर्थिक नियोजन किंवा आर्थिक ताळमेळ घालवण्यासाठी, आर्थिक गोष्टी नियोजन करण्यासाठी खूप अडचणीचा जाऊ शकतो। परंतु आपण त्यावर मात करू शकता आणि त्याच्यावर मात करता सुद्धा येईल। तरी सुद्धा आर्थिक गोष्टी करत असताना सारासार विचार करा। इतर कोणत्याही व्यक्तीच्या भरोश्यावरती राहून, विश्वासावर राहून कुठलेही मोठे निर्णय किंवा मोठी गुंतवणूक सध्याच्या काळात आपण करू नका, ही आपल्याला नुकसानदायी ठरू शकते। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 20 आणि 21, शुभ अंक असणार आहे 5 आणि रंग असणार आहे हिरवा। याचा आपण लाभ करून घ्या। त्याचबरोबर गुरुपुष्यामृताच्या दिवशी जर आपल्याला जमत असेल तर गुरुतुल्य व्यक्तींचे दर्शन घ्या। त्यांना जर काही देता येईल तर दान दक्षिणा द्या किंवा सद्गुरूंच्या कुठल्याही देवळामध्ये चण्याची डाळ
किंवा फुटाण्याचा जो प्रसाद असतो तो सुद्धा आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करा, किंवा एखाद्या धर्मक्षेत्री गुरुवारी अन्न संतर्पण किंवा अन्न संतर्पणासाठी लागणारी काही सामग्री सुद्धा आपण दान केली असता त्याचा आपल्याला लाभ होईल व ज्या अघटित घटना घडलेल्या आहेत त्याच्यातून बाहेर येण्यासाठी मार्ग मोकळा होईल. मित्रांनो, आपल्या राशीनुसार ज्या काही आपल्याला रेमेडी सुचवल्या आहेत त्या आपण कराव्याच असा कुठलाही आग्रह असत नाही. जर आपल्याला अडचणी असतील आणि अडचणी वाटत असतील तरच मात्र आपण त्याचा लाभ घ्या किंवा करा. अन्यथा सुरळीत आपलं जीवन चाललं आहे त्यामध्ये आपली देवी उपासना करा. कारण काय आहे, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्याने अतिथी देवो हे देवच आपल्यासाठी महत्वाचे असतात. त्यांची उपासना करताना किंवा त्यांची सेवा करत असताना आपल्याकडनं काही चुका होणार नाही ना याची मात्र आपण काळजी घेत राहावी. या उपासना कराव्यात असा माझा कुठलाही आग्रह असत नाही, परंतु या उपासना करून आपल्याला जर चांगलं होत असेल, काही वेगळा फरक जाणवत असेल तर नक्की कमेंटमध्ये आपण ते कळवा. त्याचबरोबर आपल्या राशींची इतर काही व्यक्ती असतील, त्यांना काही दुःख असेल, काही त्रास असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे